विविध जिल्ह्यातल्या टॉप 9 बातम्या पाहूया। मुसळधार पावसाने चंद्रपूर शहराला झोडपलं। सुमारे तासाभर शहरामध्ये पावसाचं थैमान। संपूर्ण शहरातील वीज पुरवठा खंडित। गेले 8 दिवस रात्रीच्या सुमारास पडतोय तुफान पाऊस। आतापर्यंत वार्षिक सरासरीच्या 102% पाऊस। चंद्रपुरातील रहमतनगर आणि सिस्टर कॉलनीमध्ये काही भागांमध्ये नदीचं पाणी शिरलं। चंद्रपूर शहर आणि जिल्ह्याला काल रात्री मुसळधार पावसाने झोडपून काढलं। वर्धा नदीच्या पाणी पातळीमध्ये सुद्धा वाढ। 50 ते 60 लोकांचं सुरक्षित स्थळी स्थलांतर। आज आणि उद्या विदर्भामध्ये जोरदार पावसाचा इशारा। पावसाचा सावर 22 सप्टेंबरपर्यंत राहण्याची शक्यता। 18 सप्टेंबरपर्यंत संपूर्ण महाराष्ट्रात मध्यम ते जोरदार अशा पावसाचा अंदाज। अहिल्यानगर छत्रपती संभाजीनगर महामार्गावर भीषण अपघात। ब्रेक फेल झालेल्या कंटेनरनं उडवल्या 9 चारचाकी गाड्या। जेवणासाठी थांबलेल्या गाड्या उडवल्यानं जीवितहानी टळली। एसपी ऑफिसजवळ अपघाताची घटना। नागपुरात दोघांची एटीएसकडून सखोल चौकशी। मोबाईल डेटा सुद्धा जप्त। पाकिस्तानातील सोशल मीडिया ग्रुपवर सक्रिय असल्याचा संशय। सोशल मीडियाच्या माध्यमातून पाकिस्तानशी संपर्कात असल्याची एटीएसला माहिती मिळाली होती। सातारा हिल हाफ मॅरेथॉन स्पर्धेला मोठ्या उत्साहात सुरुवात। जिल्हाधिकारी संतोष पाटील आणि पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी फ्लॅग ऑफ करून स्पर्धेला सुरुवात केली। स्पर्धेमध्ये हजारोंच्या संख्येनं स्पर्धक सहभागी। रायगडच्या रेवदंडा समुद्रकिनारी पर्यटकाची कार वाळूमध्ये अडकली। मुंबईतील यश मेहता या पर्यटकानं समुद्रकिनाऱ्यावर कार नेली होती। भरतीचा धोका वाढल्यानं कार बाहेर काढण्यासाठी पोलिसांनी जेसीबीच्या मदतीनं कार सुरक्षित किनाऱ्यावर आणली। पर्यटकावर गुन्हा दाखल। बीडमध्ये सराईत गुन्हेगाराला जामीन मिळताच फटाके फोडत जंगी स्वागत। सराईत गुन्हेगाराचं भर रस्त्यामध्ये मोठ्या थाटामाटामध्ये स्वागत। एमपीडीए कारवाईनंतर सराईत गुन्हेगार शेख नवीदला जामीन मंजूर। आरोपीकडून जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचंही उल्लंघन। 15 वर्षापासून रेल्वे गाड्यांमध्ये चोऱ्या करणाऱ्या भामट्याला रेल्वे पोलिसांनी बेड्या ठोकल्या। झाशी स्थानकावरून करण्यात आली अटक। एसी कोच असायचे आरोपीच्या टार्गेटवर। आरोपीची टोळी असण्याची शक्यता।